नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. अकोला शहरामधल्या राजराजेश्वर मंदिरामध्ये पहिल्याच श्रावण सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. महादेवाला जलाभिषेक करत भाविक दर्शनासाठी तुंग. श्रावणाचा पहिला सोमवारी भीमाशंकर मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी. श्रावण महिनाभर मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं राहणार. भाविकांसाठी एसटी महामंडळाचा श्रावण एसटी संघे तीर्थाटन उपक्रमाला आजपासून सुरुवात. ज्येष्ठ नागरिक महिलांना मोफत आणि माफक दरामध्ये तीर्थाटनाचा आनंद घेता येणार. आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये गर्दी. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. छत्रपती संभाजीनगरच्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. श्रावणामधल्या पहिल्या सोमवारी पहाटेच्या आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ प्रभूंच्या मंदिरामध्ये गर्दी. राज्यभरातील भाविक हिंगोलीच्या मंदिरामध्ये दाखल. श्रावण सोमवार निमित्त वैजनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रावणानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीप अमावस्येच्या निमित्तानं उत्साह. दीपोत्सवानं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराचा गाभारा उचलला. पुण्याच्या भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये श्रावण सरी, दाट धुका आणि महादेवाचा गजर. श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रक्षाबंधनाला कल्याण डोंबिवलीमधील शाळेला सुट्टी जाहीर करा. सुलभा गायकवाड यांची महापालिकेला निवेदन देत केली मागणी. रक्षाबंधनाला मुलांच्या परीक्षाही पुढे ढकलला. सुलभा गायकवाडांचं निवेदन. पुण्यामध्ये जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळे गढूळ पाणी पुरवठा. पुणेकरांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं डॉक्टरांचं आवाहन. पुणे, पिंपरी शहर, खेड, मावळ आणि आंबेगावातील 3050 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. संततधार पाऊस आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शासनाचा निर्णय. पुण्यातील एकतानगरच्या सखल भागामध्ये अजूनही पुराचं पाणी. कालपासून एकतानगर पाण्याखाली. 359 नागरिकांचं स्थलांतर. पावसाची विश्रांती, मात्र सखल भागामध्ये अजूनही पाणी. लोणावळा शहरामध्ये 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू. 24 तासामध्ये 232 मिलीमीटर पावसाची नोंद. हवामान विभागाकडून पुणे घाटमाथ्यावर 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. नदीकाठ परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. यंदा पहिल्या पावसातच नाशिकमध्ये पूरस्थिती. गंगापूर धरणातून 8100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचानं उतरली. कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर. मागील 5 दिवसांपासून कृष्णेची पाणी पातळी स्थिर. पुण्यामध्ये वस्त्यांना पुन्हा पाण्याचा वेढा. एकतानगरमधून 359 जणांना हलवलं. लष्कराला पाचारण. अंबरनाथच्या नवीन पालेगाव परिसरामध्ये रस्त्याची चाळण. पालिकेकडून नव्या लोकवस्तीमधील सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. समाजसेवक अजय पाटील यांच्या पुढाकारानं ड्रोनच्या माध्यमातून रस्त्याची भीषण दृश्य समोर. कल्याणमधील काळू नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. दमदार पावसामुळे रुंदे नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली. टिटवाळामधील अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदेडमध्ये विष्णुपुरी धरण 95% भरलं. गोदापात्रामध्ये 15,548 क्युसेक वेगानं विसर्ग. विष्णुपुरी शेजारील गावांना सतर्कतेच्या सूचना. नाशिकमध्ये रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना. प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू. गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्यानं रामकुंड परिसरामध्ये नागरिकांची गर्दी. नाशिकमध्ये मासेमारीची हौस जीवावर बेतली. गिरणा नदीमध्ये अचानक पाणी वाढल्यानं 12 ते 13 जण अडकले. बचाव पथकाकडून रेस्क्यू. नांदूर मधमेश्वर धरणातून 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण परिसरामध्ये पोलिसांची नजर चुकवत मद्यपेंची स्टंटबाजी. नाशिकच्या दारणा नदीवरील भगूर शेळीमध्ये पूल पाण्याखाली. दारणा धरणातून 26,966 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. 3 ते 4 गावांचा संपर्क तुटला. नदीला पूर आल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. महाकाय उजने धरणाची पाणी पातळी 100च्या दिशेनं. धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. जामठी प्रकल्प 100% भरल्यानं नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यामध्ये दमदार पावसामुळे अलालदरीचे धबधबे प्रवाहित. पिंपळनेरच्या आंबळी गावाजवळील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बदलापूरच्या बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. एमआयडीसीकडूनच तहसीलदारांना पत्र. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना. बारवी धरणाची पाणी पातळी सध्या 71.80 मीटर. मावळ तालुक्यामधल्या तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना. दरड कोसळल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती. मात्र पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या भीमा नदीचा धोकादायक पातळीवरून प्रवाह. विठ्ठलवाडी इथल्या बंधारा पाण्याखाली गेल्यानं शिरूर आणि दौंड तालुक्यांचा संपर्क तुटला.
लोणावळ्यामधल्या कार्ला गडावर मुसळधार पावसानं भक्तांचे हाल. गडाच्या पायथ्याशी कमरेवर पाणी साचल्यानं भाविक याच पाण्यातून वाट काढत एकविरा आईच्या दर्शनाला. कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश. रायता नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून बारवी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे महामार्ग बंद. मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनानं गणेशोत्सवाच्या निमित्तानं विशेष रेल्वे गाड्यांची केली सोय. मात्र सलग सुट्ट्यांमुळे काही मिनिटातच प्रतीक्षा यादी पूर्ण. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. किनारपट्टी घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार. नाशिकच्या चणकापूर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. धरण क्षेत्रामधून गिरणा नदीपात्रामध्ये 10,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधल्या केळझर धरण 100% भरलं. धरणाचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असंख्य पर्यटकांची गर्दी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वर्धा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ सदृश परिस्थिती. जिल्ह्यातील पूर परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. अंकुश संघटनेच्या वतीनं कृष्णा पंचगंगा संगम घाटावर राज्य सरकार आणि विरोधी पक्षाचे श्राद्ध. सांगली कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानं घरांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं निषेध म्हणून सरकारचं करण्यात आलं पिंडदान. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ मनपानं बांधलेल्या डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन नवनिर्मितीसाठी सन्मान यात्रा. फडणवीसांनी स्मारक बांधण्याचं आश्वासन देऊन अद्यापही भूमिपूजन न झाल्यानं नागरिकांची रॅली. धुळ्यामध्ये भाजपच्या अधिवेशनाच्या वेळेला स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. स्थानिक नेत्यांना आक्षेपार्ह विधान केल्यानं वाद झाल्याची प्राथमिक माहिती. मंत्री रक्षा खडसे येण्याआधी घडला प्रकार. गोंदियामध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. नितीन कराळी मास्तरांनी पवार गटाची सभा गाजवली. सभेला नागरिकांची मोठी गर्दी. पावसामुळे फळभाज्या खरेदीकडे ग्राहकांची पाठ. पालेभाज्यांच्या दरामध्ये सुद्धा वाढ. टोमॅटो, मिरची, घेवडा, ढोबळी मिरचीच्या दरामध्ये घट तर इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती.